नमस्कार. चला, एका कंपनीच्या फायनान्स सिस्टमला बदलून टाकणाऱ्या एका खास ब्लूप्रिंटबद्दल जाणून घेऊया. व्यवसायासाठी उत्तम फायनान्शियल सिस्टम कशी तयार करायची याचं उत्तर सॉफ्टवेअरमध्ये नाही, तर एका प्लॅनमध्ये आहे. याची सुरुवात एका ब्लूप्रिंटने होते. गोंधळापासून नियंत्रणापर्यंतचा हा 9 टप्प्यांचा प्रवास 3 भागांमध्ये पाहूया. पहिला टप्पा आहे डिजिटल पायऱ्या घालणं. सगळ्यात आधी एक मजबूत बेस तयार करावा लागतो. या पहिल्या 3 फेजेसमध्ये प्लॅनिंग आणि तयारीवर भर दिला जातो, म्हणजे गरजा समजून घेणं, सिस्टम सेट करणं आणि डेटा मायग्रेट करणं. फेज 1 मध्ये कंपनीचं बिझनेस मॉडेल, चालू आणि येणारे प्रोजेक्ट्स आणि सगळ्या नियमांना नीट समजून घेतलं जातं. दुसऱ्या फेजमध्ये सिस्टम सेट केली जाते, म्हणजे प्रोजेक्टचा नफा ट्रॅक करणं, जीएसटी इनव्हॉइसिंग आणि अंतर्गत नियंत्रण. पाया घालतानाचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा, यात ट्रायल बॅलन्स जुन्या सिस्टमशी जुळायलाच हवा. एकदा का बेस तयार झाला की मग ऑटोमेशन इंजिन चालू करायची वेळ येते. यामुळेच खरी एफिशियन्सी वाढते. ऑटोमेटेड बिलिंगमुळे कलेक्शन लवकर होतं, बँक फीड्समुळे मॅन्युअल काम कमी होतं आणि पेमेंट अलर्ट्समुळे फॉलोअप चुकत नाहीत. यानंतर बिझनेसच्या मुख्य प्रक्रिया सिस्टममध्ये सेट केल्या जातात. यालाच प्रोसेस मॅपिंग म्हणतात. 6व्या फेजमध्ये बँक इंटिग्रेशन केलं जातं. यामुळे रोजच्या कॅशफ्लोवर लक्ष ठेवता येतं आणि बुक्स ऑडिट रेडी राहतात. आणि आता येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, द व्ह्यू फ्रॉम द टॉप. कच्च्या डेटाला निर्णयांमध्ये बदलण्याची ताकद. याला सीएफओ लेयर म्हणतात. इथे प्रोजेक्टनुसार किती नफा होतोय हे स्पष्ट दिसतं. अगदी तसंच खर्च कुठे आणि किती होतोय यासारख्या गुंतागुंतीचा डेटाही एकदम सोप्या पद्धतीने पाहता येतो. ही सगळी माहिती एकत्र येते एका पॉवरफुल मॅनेजमेंट डॅशबोर्डवर, जिथे रिअल टाईम निर्णय घेता येतात. शेवटच्या टप्प्यात टीमला ट्रेनिंग दिली जाते. त्यामुळे टीम स्वावलंबी बनते आणि सिस्टीम पूर्णपणे ऑप्टिमाइज होते. तर मग या संपूर्ण ब्लूप्रिंटमुळे काय मिळतं? हे फक्त सिस्टम सेटअप नाही, तर एक संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन आहे. विशेषतः रिअल एस्टेटसारख्या व्यवसायात यश 4 गोष्टींवर अवलंबून असतं: प्रोजेक्टनुसार अकाउंटिंग, कॅश फ्लो कंट्रोल, अचूक जीएसटी आणि रिअल टाईम डॅशबोर्ड. म्हणूनच हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे फक्त सॉफ्टवेअर सेटअप नाही, तर फायनान्शियल सिस्टमचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. शेवटी एकच प्रश्न उरतो, फायनान्शियल सिस्टम फक्त एक साधन आहे की एक धोरण?